flowing in our lives. आणि प्रभूचा आनंद आपल्या जीवनामध्ये वाहत आहे. Amen. आमेन. प्रभूची आनंद आमची ताकद आहे. Amen. आमेन. If you're joyful, you are strong. आणि त्याच्यामुळे तुम्ही बलवान आहे. Amen. Amen. See, our entire life is lived by faith. आणि आपलं संपूर्ण जीवन आपण विश्वासाने जगतो. That's why we need the word of God constantly. म्हणून निरंतर आपल्याला देवाच्या वचनाची गरज आहे. We need the word of God constantly. निरंतर आपल्याला देवाचे वचन पाहिजे. You missed the word, you missed grace. जर तुम्ही वचन चुकवले मग तुम्ही कृपाला चुकवली. Amen. Amen. We are not living our natural life. आपण नैसर्गिक जीवनाने जगत नाही. Natural life is lived by seeing, feeling, आणि नैसर्गिक जीवन आपण बघून आपण अनुभव करून बघत with आहे all our natural senses. आपल्या सर्व नैसर्गिक इंद्रियांद्वारे. But we are living by faith. पण आम्ही विश्वासाने जगत आहे. So faith needs to be continuously fed by the word of God. म्हणून विश्वासाला आपण निरंतर देवाच्या वचनाने भरवले पाहिजे. Those who don't read the word or hear the word, जे देवाचे वचन ऐकत नाही किंवा वाचत नाही, though the blessing is there, जरी आशीर्वाद तिथे आहे they won't have access, neither can they enjoy. आणि ते त्याच्यात प्रवेश करू शकत नाही आणि त्याचा आनंद देखील घेऊ शकत नाही. And they'll go here and there asking someone to pray that they may be blessed. आणि ते इथे तिथे जाणार आणि इतरांना सांगणार त्यांच्यासाठी प्रार्थना करायला जेणेकरून ते आशीर्वादित होणार. And they don't get blessings. आणि ते आशीर्वादित होत It नाही. doesn't work by natural senses. ही नैसर्गिक इंद्रियाने काम करत नाही. Amen. Amen. So you need to be continuously in touch with the word, म्हणून निरंतर तुम्ही वचनाच्या संपर्कात असले the पाहिजे right word. आणि योग्य वचनाच्या. Amen. Amen. Not the wrong word. चुकीचं वचन नाही. And to access grace means to access into the blessings, so you need faith. आणि कृपात प्रवेश करण्यासाठी किंवा आशीर्वादामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला कृपा पाहिजे. You know, grace is given lavishly. आणि कृपा तुम्हाला थाटामाटाने दिले गेले आहे. Amen. Amen. Lavish grace. आणि थाटामाटाने दिले गेली आहे. Jesus is lavish grace from God for आणि us, येशू थाटामाटाची कृपा आहे जो देवापासून आलेली आहे. expecting nothing in return from you, आणि तुमच्यापासून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा so करत that you नाही never boast in life. जेणेकरून तुम्ही जीवनामध्ये कधीच बडाई मारत Even a नाही. small pride must not be in you, आणि छोटासा देखील गर्व तुमच्यामध्ये नसावे. because grace eliminates every pride. कारण कृपा आहे सर्व जी गर्वाला नष्ट करते. Amen. Amen. कृपा हर गर्व को निकाल देता है. जिसमें गर्व रहता है वो कृपा नहीं जानता, वो लॉ जानता है. The Pharisees in the Bible were full of pride. आणि फरूसी जे शास्त्रामध्ये होते त्यांच्यामध्ये पूर्ण गर्व होते. They always thought, who am I? मैं कौन हूँ? आणि ते म्हणत That आहे, मी pride कोण was आहे? there. ती गर्व त्यांच्यात आहे. They lived by their own strength, आणि त्यांच्या स्वतःच्या बलाने ते जगत होते, not by God's strength. देवाच्या बलाने नाही. Amen. आमेन. When you know grace, देवा तुम्हाला कृपा माहिती आहे. you will never have pride, because pride is the nature of the devil. जेव्हा तुम्हाला कृपा माहिती आहे तुमच्यात कधीच गर्व नसेल, कारण जी गर्व आहे शैतानाचे एक गुण आहे. The more you know the word of God well by grace, जितकं अधिक तुम्हाला देवाचे वचन माहिती आहे कृपेने, it separates you or keeps the devil away from you. आणि ती गोष्टी शैतानाला तुमच्यापासून दूर ठेवतो. Amen. Amen. How long you would live without faith? आणि किती वेळेपर्यंत तुम्ही विश्वासाशिवाय जगणार आहे You tell me. तुम्ही सांगा. The blessing of God is not flowing in your life. आणि देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनात वाहत नाही. It's the most dangerous place to live without having access to God's grace. आणि देवाच्या कृपेच्या जर आम्ही जवळ जाऊ शकत नाही तर ती खूपच धोकादायक भूमी आहे जिथे आम्ही राहत आहे. Amen. आमेन. It's the most dangerous thing to live without grace. आणि कृपाशिवाय खूपच धोकादायक गोष्टी आहे जर आम्ही जगत आहे कभी क्या होगा कृपाशिवाय. मालूम नहीं है. हमको प्रभु का कृपा हमेशा चाहिए. Amen. Hello. In this world, if you have to live, you have to live by God's grace. आणि ह्या जगामध्ये जर तुम्हाला जगायचं आहे तर तुम्ही देवाच्या कृपेने जगले God's पाहिजे. grace means God's strength, God's ability, आणि देवाची कृपा म्हणजे देवाची बल, देवाची योग्यता, देवाची कुवत, where the devil can do no harm. जिथे शैतान तुम्हाला काय करू शकत I know नाही. there are many who are living without faith, without the knowledge of God's word. अनेक लोक विश्वासाशिवाय देवाच्या वचनाच्या ज्ञानाशिवाय जगत आहे. It is a dangerous living. आणि ती एक धोकादायक जगणे आहे. Amen. आमेन. Those who don't go to church, जे मंडळीत जात have नाही no connection with the word of God, आणि देवाच्या वचनाशी त्यांची काही जोड नाही, that God uses the pastors to preach to you. आणि जिथे देव पालकांचा उपयोग करत आहे तुम्हाला उपदेश करण्यासाठी, What are you standing on? मग कुठल्या गोष्टीवर तुम्ही उभे You आहात tell me. तुम्ही सांगा. What are you standing on? आणि कुठल्या गोष्टीवर तुम्ही उभे आहात.
On what are you building your life? आणि कुठल्या गोष्टीवर तुम्ही तुमचे जीवन बांधत आहात. Amen. आमीन. We are building our life on the foundation that's the word of God. आम्ही आमचे जीवन त्या पायावर बांधत आहे जो देवाचे वचन आहे. Amen. Amen. Even our growth is from the word. आणि आपलं वाढ देखील वचनातूनच आहे. It's the source of your very living. आणि ती तुमच्या जीवनाच्या अगदी स्रोत आहे किंवा उगम आहे. The word of God is the source of your life. आणि देवाचे वचन तुमच्या जीवनाच्या स्रोत आहे किंवा उगम आहे. That's what Jesus said. म्हणून येशू My म्हणतो, words, they are life and spirit. येशू म्हणतो माझे जे वचन आहे ते जीवन व आत्मा आहे. You hide yourself from the word, you're hiding yourself from life. जर तुम्ही वचनापासून लपत आहे तर तुम्ही प्रकाशापासून किंवा जीवनापासून लपत आहे. Amen. आमेन. You cannot live. तुम्ही जगू शकत नाही. Then suddenly it's happened to Christians and then they wonder why, where is God? आणि जेव्हा अकस्मात गोष्टी ख्रिस्ती लोकांच्या जीवनात होतो तेव्हा ते कल्पना करतात की का होतो आणि देव कुठे आहे. God is always there where he is. आणि देव नेहमी आहे तुमच्या बरोबर. जिथं व्हायला पाहिजे तिथं आहे प्रभू. Amen. Amen. We have moved out. आम्ही निघून गेलो आहे. Remember that. आणि हे लक्षात ठेवा, God never moves. देव कधीच हालत नाही. And he's the same yesterday, today and तो forever. काल आज आणि युगानुयुगसाठी सारखंच आहे. That's why when Adam sinned, म्हणून जेव्हा आदामाने पाप the केले, Lord said, where are you? म्हणून प्रभूने त्याला विचारले तुम्ही कुठे आहे. Amen. आमेन. देखो प्रभु उसके पास आया मगर वो हट गया, प्रभु ने हटा. तुम पाप भी किया तो प्रभु वही था. In the Garden of Eden, आणि एदेन बागेमध्ये when Adam and Eve sinned, जे आदम व हवेने पाप केले, God was still there. देव तिथेच होता. He came to meet them. आणि तो त्यांना भेट देण्यासाठी आले. They didn't say, where are you, God? आणि आदम आणि हव्वाने सांगितले नाही देव तुम्ही कुठे आहात. God said, where are you? देवाने विचारले तुम्ही कुठे आहात. Amen. Amen. Where are you? तुम्ही कुठे आहात. Where is your faith? तुमचा विश्वास Means, कुठे आहे? where are you? म्हणजे तुम्ही कुठे आहात. When God says, where is your faith? आणि जेव्हा देवाने विचारले तुमचा विश्वास कुठे What आहे does it mean? त्याचा अर्थ काय आहे. You have moved. तुम्ही हल्ले आहे. You're not aligning yourself with God by God's word. आणि तुम्ही देवाबरोबर एक पातळीत येत नाही देवाच्या वचनाद्वारे. Where are you? तुम्ही कुठे आहात. Are you in faith? तुम्ही विश्वासात आहे. Are you in the word? तुम्ही वचनात आहे. Are you connected to me? तुम्ही माझ्याशी जुडले आहात का. Which lets my grace to flow in your life? ज्याच्यामुळे माझ्या कृपा तुमच्या जीवनात वाहत आहे. तुम कहाँ हो? ये प्रश्न है. Amen. प्रभु तू कहाँ है? कुठे है प्रभु? वो नहीं है. प्रभु बोला तुम कहाँ हो? He doesn't move. प्रभू हालत नाही. You have moved. तुम्ही निघून गेले आहे. Those who are connected to faith and walk by faith आणि जे विश्वासाशी जुडले आणि विश्वासाने चालत आहे are walking with God. ते देवाबरोबर चालत आहे. Amen. आमेन. If you're not connected to God जर तुम्ही देवाशी जुडले by नाही His word, त्याच्या वचनाने you are moved out. मग तुम्ही दूर गेले आहात. But God still searches for you. तरी देव तुमची शोध करतो. Where are you? तुम्ही कुठे आहात. Because He knows. कारण देवाला माहिती आहे. That's a love talk. आणि ती प्रीतीच्या बातचीत आहे. Where are you is a love talk. आणि तुम्ही कुठे आहे ही प्रीतीच्या बोलणी आहे. Because He knows when you move out of Him, कारण त्याला माहिती आहे जेव्हा तुम्ही त्याच्यातून दूर जाणार then you become a prey for the devil. मग तुम्ही शैतानासाठी एक भक्ष्य होतात. Amen. आमेन. Never get connected to, disconnect to the word of God. आणि कधीच देवाच्या वचनाबरोबर विजोड होऊ नका. Parents, we are responsible. Must tell our children, go to church, hear the word. आणि पालक तुम्ही जबाबदार आहे. तुम्ही लेकरांना सांगितले पाहिजे मंडलीत या आणि वचन ऐका. The grace church, आणि कृपेच्या मंडळीमध्ये not the law messages. आणि नियमशास्त्राचे संदेश Law नाही. messages will never get you connected to Jesus. आणि नियमशास्त्राचे संदेश कधीच तुमची जोड येशू बरोबर Because करणार Jesus नाही. is grace. कारण येशूच कृपा आहे. Amen. आमेन. He is grace. येशूच कृपा आहे. He came as grace. आणि येशू कृपा म्हणून आले. Grace came by Jesus. आणि ही कृपा येशूद्वारे आली. Amen. आमेन. Jesus brought grace. येशूने कृपा आणले. So you must know the messages between law and grace. म्हणून कृपा व नियमशास्त्राचे जे संदेश आहे तुम्हाला समजले पाहिजे. When you hear law messages, जेव्हा तुम्ही नियमशास्त्राचे संदेश it ऐकता makes you to work to receive. मग तो जो संदेश आहे तुम्हाला काम करायला लावते जेणेकरून तुम्हाला प्राप्त होतो. When you hear grace जेव्हा messages, तुम्ही कृपेचा संदेश ऐकता you receive freely by faith. तुम्हाला मोफत मिळत आहे विश्वासाने. Faith is not working. आणि विश्वास म्हणजे काम करणे It's ना. believing. फक्त भरोसा करणे प्रभु आहे. जो बोलता तुम सही है, सच है, मैं विश्वास करता हूं. The moment you put your faith
you have access to the abundant grace that flows in your life. आणि ज्या क्षणी तुम्ही तुमचा विश्वास लावत आहे तुम्ही त्या विपुल कृपामध्ये प्रवेश होत आहे जो तुमच्या जीवनात येतो. What you couldn't have done by your own strength, जे तुम्ही तुमच्या स्वतःच्या बलाने करू शकत you नव्हते receive freely from God. तुम्हाला ते सर्व मोफतपणाने देवापासून मिळत आहे. Amen. What a blessing Jesus is. आणि किती महान आशीर्वाद येशू आहे. Amen. आमेन. He's the best. आणि तो सर्वात उत्तम आहे. We need to serve him. आम्ही त्याची सेवा केली पाहिजे. Amen. आमेन. Work for him. आणि त्याच्यासाठी काम केले पाहिजे. Don't say, when I go to heaven, I'll work. No. आणि असं बोलू नका जेव्हा मी स्वर्गात जाणार मी काम करणार. No. नाही. While we are here on this earth, जे आपण ह्या धर्तीवर आहे you must work for him. तुम्ही देवासाठी काम केले Then पाहिजे. you get rewards in heaven. मगच तुम्हाला स्वर्गामध्ये Okay, प्रतिफळ you know, मिळेल. I was teaching you about forgiveness. आणि मी तुम्हाला Forgiveness. आणि क्षमाविषयी शिकवत होता. I was teaching you about forgiveness. आणि मी तुम्हाला क्षमाविषयी शिकवत होता. It's one of the greatest blessings आणि क्षमा फारच मोठी आशीर्वाद आहे that makes your heart very clear. जे तुमच्या हृदयाला अगदी स्पष्ट करतो, And you स्वच्छ can live करतो. a healthy and blessed life. आणि तुम्ही आरोग्यदायी आणि आशीर्वादित जीवन जगू शकत आहे. Amen. आमेन. It's very powerful. आणि खूपच सामर्थ्यशाली आहे. Because forgiveness shows that love is working in you. आणि क्षमा दाखवत आहे की प्रीती तुमच्यामध्ये काम करत Because आहे. forgiveness proceeds from love. कारण जी क्षमा आहे प्रीतीद्वारेच पुढे येतो. Amen. आमेन. You don't forgive. Well, you forgive whether you feel it or not. आणि तुम्ही क्षमा करत आहे तुम्हाला वाटत आहे किंवा नाही तरी तुम्ही क्षमा करत You may आहे. not like it. आणि तुम्हाला ती पसंत You may not नसेल. feel it. तुम्हाला तसं feel वाटणार good about नाही. it. तुम्हाला त्याच्याविषयी चांगलं वाटणार इसने नाही. ऐसा बुरा किया मेरा, मुझे अच्छा नहीं लगता क्षमा करने. But we walk by faith. पण आपण विश्वासाने चालतो. Even if I don't feel it, जरी मला feel वाटत like नाही, it, आणि त्याला असं क्षमा करायला वाटत नाही I forgive by faith. तरी मी विश्वासाने त्याला क्षमा करेन. That frees you. आणि ही गोष्टी तुम्हाला मोकळं That करतो. frees you. आणि ही गोष्टी तुम्हाला मोकळं Otherwise, करतो. you're pulled into bondage. नाहीतर तुम्ही बंधनात अडकले जातात. Amen. Amen. You know, I gave you the example yesterday आणि काल मी तुम्हाला उदाहरण दिले about that wife आणि त्या पत्नीविषयी who didn't like her husband's lifestyle आणि जिला त्याच्या पतीच्या जीवनशैली आवडत and नव्हती she kept grudges, आणि ती आपल्या मनात बदलाची भावना ठेवत होती, unforgiveness, अक्षमा ठेवली and that brought in cancer. आणि ह्या गोष्टीमुळे तिच्यामध्ये कर्करोग आले And cancer ravaged her body and she died. आणि कर्करोगाने तिच्या शरीराचा नाश केला आणि मग ती मरण She पावली. didn't die of cancer. आणि ती कर्करोगामुळे मरण पावली She नाही died because of negative emotions. आणि ती नकारात्मक भावनांमुळे मरण पावली. The body cannot bear it. आणि शरीर ह्या गोष्टीला सहन करू If शकत you're नाही. carrying negative emotions, जर तुमच्यात नकारात्मक भावना आहे your body cannot fight sickness. आणि मग तुमचे जे शरीर आहे आजाराशी लढाई करू शकत That's why many people have died even after they were prayed for. आणि खूप लोकांना प्रार्थना केल्यानंतरही ते मरण पावले. It's not God's problem. आणि ही देवाची समस्या There's नाही no problem in His healing for you. आणि त्याच्या आरोग्य जो तुमच्यासाठी आहे त्याच्यामध्ये काय समस्या नाही. Your body doesn't permit that healing to flow in your life आणि तुमच्या शरीर त्या आरोग्याला तुमच्या जीवनामध्ये व्हायची because of the परवानगी देते. negative words you're feeding yourself. कारण तुमच्या नकारात्मक शब्दाने तुम्ही स्वतःला भरले The आहे body म्हणून. doesn't fight sickness. आणि मग शरीर जो आहे आजाराशी लढाई करत नाही. Amen. आमेन. God has put that in us. आणि देवाने ती गोष्टी आपल्यात The ठेवलेली आहे. ability to fight sickness. आणि प्रतिरोग शक्ती ठेवलेली आहे आजाराशी लढाई करायला. But because you're carrying all this in your heart, आणि हे सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या हृदयात ठेवल्या आहे म्हणून it is destroying your body. ही गोष्टी तुमच्या शरीराचा नाश You करत know, आहे. many don't see all this area. आणि अनेक लोक ह्या सर्व भागाला बघत They only have असतात. रडून प्रार्थना करू, ओरडून प्रार्थना करू प्रभू. Only imageful Christian लोक, half of the Christian or 3/4 of the Christians are in. आणि 3/4 जे ख्रिस्ती आहे ते ह्या गोष्टीमध्येच आहे, रडून रडून Most of प्रार्थना them करा. preaching from the pulpit preach this. आणि अनेक लोक व्यासपीठामधून हेच प्रचार करत आहे. रडून प्रार्थना करा. Why you have to cry? तुम्हाला का रडायचं आहे? Amen. आमेन. You have been given authority. आणि तुम्हाला अधिकार दिले आहे. Authority person never depends on tears. Does an authority people depend on tears? You tell आणि me. जे अधिकाराचे लोक ते अश्रूवर आधारित असते का? पुलिस को अधिकार है वो रोता क्या? प्लीज ऐसा बोलता कभी? एक कॉमन मैन ऐसा बोल सकता, उबे रहना प्लीज दया करो, ऐसा बोल सकता क्यों? उसके पास अधिकार नहीं है, उसको मालूम है. He knows he doesn't have authority. आणि सामान्य मनुष्याला माहिती आहे की So त्याच्याकडे अधिकार what he नाही. has to use is tears. म्हणून तो काय उपयोग करतो? अश्रूचा उपयोग करतो. Amen. आमेन. अगर पुलिस का वेश नहीं है तो बोल सकते ए रुक
नहीं बोल सकता. वो बोला तुम कौन है, तुम कौन है. अच्छा अच्छा राहू द्या आता प्लीज उभे राहा. हा असं सांगा असं बोलेगा. Isn't it? But when अधिकार stands, what happened? जेव्हा पोलीस अधिकार उभा राहतो तेव्हा ए. काय होतो? गाड़ी तिथं लाव रे. बिकॉज उसको मालूम है वो कौन है. बट क्रिस्ती लोगों को अभी तक मालूम नहीं वो कौन है. They're using the name which is above every name, आणि ते त्या नावाचा उपयोग करत आहे जो सर्व नावापेक्षा वर आहे. which God has given you legal authority. आणि देवाने तुम्हाला कायदेशीर अधिकार Said, दिलेले. go in my name. आणि येशूने म्हटले माझ्या नावात तुम्ही जा In my name do this. आणि माझ्या नावामध्ये असं करा. If that name had no power, why would God give you the name? आणि जर त्या नावामध्ये सामर्थ्य नसते तर देव तुम्हाला ते नाव का दिले असते? Hello? He has given you the highest name. आणि देवाने सर्वात उंच नाव The तुम्हाला name दिले. above every आणि name. सर्व नावापेक्षा उंच नाव In दिले. that name, every knee should bow. आणि त्या नावामध्ये प्रत्येक गुडघे Every टेकेल. tongue should confess. प्रत्येक जीभ कबूल केली पाहिजे. That name is given to you. आणि तो नाव तुम्हाला देण्यात आली आहे. Be very careful what messages you hear. आणि खूप जपा की तुम्ही कुठल्या प्रकारचा संदेश ऐकत आहात. Amen. आमेन. You know, you need to take the word of God to believe. आणि तुम्ही देवाचे वचन घेतले पाहिजे विश्वास You करण्यासाठी. don't have the word, you don't have faith. जर तुमच्याकडे वचन नाही तुमच्यात विश्वास नाही. Amen. आमेन. तुम एक दिन भी वचन के बगैर रहो, ओ मां, तुमको विश्वास करने का मुश्किल हो जाएगा. प्रभु बंद नहीं किया देने का, तुम्हारा विश्वास ने बंद कर दिया प्रभु से मिलने का. Understand this. आणि हे समजून घ्या. Then someone say, तुम्ही एक काम करा, उपास प्रार्थना करा, तुम्ही रडून प्रार्थना करा. तुम ये सब मॅन मेड थिंग्स है. आणि हे सर्व मनुष्याने बनवलेली गोष्टी आहे. God doesn't need all this आणि देवाला ह्या सर्व गोष्टींची as गरज a नाही. payment for him to bless you. आणि एक किंमत म्हणून जेणेकरून तो तुम्हाला आशीर्वाद देणार. What can we give आम्ही त्याला काय देऊ that he शकतो doesn't have? जो त्याच्याकडे नाही? What you have that he doesn't have? आणि तुमच्याकडे असं काय आहे जो त्याच्याकडे नाही? You tell me. तुम्ही सांगा. Is it depend upon us? आणि देव आपल्यावर आधारित आहे का? He is the owner. आणि तो तर मालक आहे. He's not a steward. आणि तो कारभारी नाही. He's not a manager आणि तो कारभारी नाही. managing the affairs of this world. आणि ह्या जगाच्या देखरेख करत आहे असा व्यक्ती नाही. He's the owner. आणि तो तर धनी आहे, मालक आहे. What can you give him that he doesn't have? आपण त्याला काय देऊ शकत आहे जो त्याच्याकडे नाही? You know, try to come out of all this. आणि ह्या सर्व Old things. गोष्टीतून जुन्या गोष्टीतून बाहेर निघायचा प्रयत्न करा. Come to the new. आणि नवीनकडे या. That's why God has made you a new creation. म्हणून देवाने तुम्हाला एक नवीन निर्मिती बनवली आहे. Having everything, आणि तुमच्याकडे प्रत्येक गोष्टी आहे. we walk as if we have nothing. आणि आपण असं चालतो जसं काय आपल्याकडे काहीच नाही. That's the position of the church today. आणि हीच मंडीची स्थिती आहे आज. What you need more? आणि तुम्हाला अधिक काय पाहिजे? Everything is being given to you. प्रत्येक गोष्टी तुम्हाला देण्यात आली आहे. You're blessed with every spiritual blessing. आणि तुम्ही प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने आशीर्वादित आहे. Ephesians 1:3 says that. एफिसिकरास 1:3 म्हणत आहे. What are you asking for? आणि तुम्ही कुठल्या गोष्टीची मागणी करत आहे? Much of the asking doesn't have faith. आणि अनेक मागण्यामध्ये काही विश्वासच नसतो. This is the truth I'm telling you. आणि ही खरी गोष्टी मी तुम्हाला सांगतो. We think the more we ask, आणि the better आपल्याला- we are. No. आणि आपल्याला वाटतं जितका अधिक आम्ही मागतो तितका अधिक उत्तम आम्ही आहे The नाही. more we ask, it shows you haven't received. आणि जितकं आम्ही मागत आहे हे दाखवत आहे की आपल्याला मिळालेच नाही. That's not the right kind of faith. आणि ही योग्य प्रकारची Maybe विश्वास that's a basic faith, आणि ती मूलभूत विश्वास असेल. but this is not the time for basic faith. पण ही मूलभूत विश्वासाची वेळ This नाही. is the time where the church is going to reign and rule. आणि ही अशी वेळ आहे जिथे जी मंडळी आहे सत्तावर राज्य करणार God is आहे. expecting great things from you. आणि ते महान गोष्टीची अपेक्षा करत आहे तुमच्याकडून. Amen. आमेन. The nature, the whole creation is waiting, groaning for the manifestation of the true sons and daughters of God. आणि सर्व निर्मिती वाट पाहत आहेत देवाच्या खरं पुत्र व कन्याची वाट बघत When आहे. they will rise up आणि कधी ते उठणार आहे and take the position आणि त्यांची पद ते कधी which घेणार Christ has invested in them जे ख्रिस्ताने त्यांच्यामध्ये गुंतले आहे and stand for God. आणि देवासाठी उभे राहणार. When are you going to do आणि that? तुम्ही ही गोष्टी कधी करणार आहे? We are only busy in our own world, आम्ही आपल्या स्वतःच्या जगामध्ये व्यस्त आहे which will benefit us nothing. आणि जे आपल्याला काहीच फायद्याचे नाही. Amen. You know, I was teaching the Pimpri church. आणि मी पिंपरी चर्चमध्ये शिकवत होता. If you do something जर तुम्ही काय केले because you get something, की तुम्हाला काय मिळत आहे म्हणून
you get nothing from God. मग तुम्हाला देवापासून काहीच मिळत That's नाही. what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. If you give to those whom you know will give it back to you, आणि जर तुम्ही त्या लोकांना देत आहेत ज्यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे ते परत तुम्हाला देणार, then God's reward doesn't come on you. मग देवाचं प्रतिफळ तुमच्यावर येत नाही. That's the nature of the old man. आणि तो जुना मनुष्याचा स्वभाव आहे. मैं दे रहा हूं ताकि तुमसे मिलेगा. Our entire lifestyle is that. आणि आमच्या संपूर्ण जीवनशैली मैं अशीच आहे. ये किया तो मेरे को क्या मिलेगा? Hello? You know, that's the fallen human nature. कारण ही पतन पावलेली मानवी स्वभाव आहे. I will give to that who can return it back to me. आणि मी देणार जेणेकरून तू मला परत देणार. The Lord says, आणि प्रभू म्हणतो, इसमें क्या खास बात है? Even the sinners do that. आणि प्रभू म्हणत आहे ह्याच्यामध्ये काय उत्तम गोष्टी आहे, पापी लोक तसंच Look at करत this. आहेत. आणि He wants you to be different. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही वेगळं असले पाहिजे. You are different. तुम्ही वेगळे आहात. We're not cunning people, आम्ही काय चतुर लोक नाही. always calculative. आणि नेहमी आपण गणना करतो, गणित करतो, आपल्याला काय मिळेल, आपल्याला काय फायदा आहे. इसको देख के कुछ फायदा नहीं, कुछ मिलने वाला नहीं. इसको दिया ना वापस 2 गुना ज्यादा मिलेगा. चलो तुमको देता हूं मैं. See, Jesus says even the sinners do that. आणि येशू म्हणत आहे पापी लोक देखील असंच करत आहे. Hello, give and take. आणि द्या आणि घ्या. मैं चर्च में देता हूं ताकि मेरे को डबल मिलेगा. Don't have that kind of mentality. असं प्रकारची मानसिकता ठेवू नका. Are you seeing this? तुम्ही हे बघत आहात का? Heaven is not attracted at all. आणि स्वर्ग ह्या गोष्टीकडे मुळीच आकर्षित होत नाही. This is the business way we deal with God and His kingdom. आणि असे व्यापार आहे जिथे आपण देवाशी आणि त्याच्या राज्याशी व्यवहार करतो. Our entire lifetime आपल्या पूर्ण we आयुष्यामध्ये do this, आपण असंच करतो. and we expect God to bless us. आणि आपण अपेक्षा करतो की देवाने आम्हाला आशीर्वाद Heaven is not seeing this at all because even the sinners do the same. आणि स्वर्ग ही गोष्टी मुळीच पाहत नाही कारण पापी लोक देखील असंच करत आहे. You're not attracting heaven. आणि स्वर्ग तुमच्याद्वारे आकर्षित होत नाही. No. नाही. Suppose now myself and my wife, we pray for you daily. समजा पास्टर आणि मी तुमच्यासाठी रोज प्रार्थना करत We आहे. pray for every person, आणि प्रत्येक right व्यक्तीसाठी from मी the प्रार्थना top करतो. authority to the bottom. आणि थेट उंच अधिकारीपासून खालच्या They don't know लोकांपर्यंत it. त्यांना ही गोष्टी माहिती नाही. They don't know it. त्यांना माहिती नाही. Suppose मैं एक politician के लिए prayer कर रहा हूँ. I'm praying for him. समजा एक राजकीय नेत्यासाठी He प्रार्थना doesn't know it. त्याला तो माहिती नाही. God knows it. देवाला माहिती आहे. I'm in the presence of God. मी देवाच्या सानिध्यात He आहे. knows it. देवाला माहिती आहे. मैं प्रेयर कर रहा हूं ताकि मेरे को इससे कुछ फायदा मिले. नहीं नहीं, बिल्कुल नहीं. He must be saved. त्याच्या तारण झालं पाहिजे म्हणून. Amen. Because God loves him. कारण देव त्याच्यावर प्रीती करतो. Suppose he comes in my presence. आणि समजा तो माझ्या और मेरे सानिध्यात को बोले, तू कौन है रे, क्या क्या? तुमको मालूम नहीं, मैं तुम्हारे लिए प्रार्थना करता हूँ अच्छा के लिए, और तुम मेरे बुरा करने के लिए आया. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. God is always with the persecuted, not with the persecutor. आणि देव नेहमी जे छळ पावलेल्या व्यक्तींबरोबर आहे, छळ करणारा व्यक्ती बरोबर नाही. God will store rewards for me आणि देव माझ्यासाठी प्रतिफळ राखून ठेवणार. because I'm praying, though I'm not expecting anything from them. आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे जरी मी त्यांच्याकडून काय अपेक्षा करत नाही तरी. Amen. आमीन. Now you are giving in the church, आणि तुम्ही मंडळी देत आहे देता है, आणि देत आहे without expecting anything. आणि तुम्ही म्हणले देत आहे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करू. That doesn't mean God will not give. ह्याचा अर्थ असं नाही की देव तुम्हाला देणार God नाही. is not a debtor to any man. देव कुठल्याही व्यक्तीच्या ऋणी नाही. No one can say I gave one and you didn't give me. ऐसा कभी नहीं हो सकता. आणि असं कोणी म्हणू शकत नाही मी एक दिले आणि प्रभूने मला काय दिले नाही. You असं give कधीच one, He'll give you multiples. आणि तुम्ही एक द्या तो तुम्हाला बहुगुणित करून देणार. Is not a debtor to any man. तो कुठल्याही व्यक्तीच्या ऋणी नाही. Amen. Amen. So our thought is not business. आमच्या जे विचार आहे व्यापार नाही. Even our sowing, आमच्या पेरणी our देखील giving, आपलं देणे we're not calculative. आम्ही त्याच्यामध्ये गणना करत नाही. मैं 10 दिया, प्रभु 20 देना चाहिए. नहीं नहीं, प्रभु is so faithful, He will give. You don't even have to bother about it. आणि प्रभू इतका विश्वास आहे तो देणार आहे, तुम्हाला त्याच्याविषयी चिंता देखील करायची गरज नाही. Amen. आमीन. Okay. So there is no faith without the word. आणि वचनाशिवाय विश्वासच नाही. The day we believed in Jesus, आणि ज्या दिवशी आपण येशूवर विश्वास केले God placed you in Christ देवाने तुम्हाला ख्रिस्तामध्ये ठेवले and you became a brand new citizen of heaven. आणि तुम्ही अगदी नवीन स्वर्गाचे नागरिक झाले. Amen. Amen. You are a citizen of heaven. तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहे. You have dual citizenship. तुमच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे. One is the
nation where you are. आणि एक तर ज्या राष्ट्रामध्ये तुम्ही राहताय त्याचे That is नागरिक तुम्ही आहात. temporary and natural. आणि जी तात्पुरता आहे नैसर्गिक आहे. Another is heaven. आणि दुसरा नागरिकत्व स्वर्गाची आहे. You cannot go to heaven if you don't have a citizenship of heaven. आणि तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही जोपर्यंत तुमच्याकडे स्वर्गाची नागरिकत्व नाही. When we believed in Jesus, जे आपण येशूवर विश्वास केले we became a brand new citizen of heaven. आपण अगदी नवीन स्वर्गाचे नागरिक झाले. With it comes all the rights and आणि privileges. त्याच्याबरोबर सर्व हक्क व अधिकार येतो. Amen. आमेन. Oh, you're the kings. आणि तुम्ही राजे आहात. So you have all the rights and म्हणून privileges. तुमच्याकडे सर्व अधिकार आहे, सर्व हक्क आहे. But that doesn't mean automatically तुम्हारे पास आ जाएगा. ह्याचा अर्थ असं नाही की आपोआप ही गोष्टी तुमच्याकडे येणार. All this is for you. आणि हे सर्व तुमच्यासाठीच आहे. And God gives you freely. आणि देव तुम्हाला हे सर्व मोफत देतो. But the access to all this is by faith. पण ह्या सर्व गोष्टीकडे प्रवेश फक्त विश्वासाने Because you cannot see it. कारण तुम्ही ते पाहू शकत नाही. If you can see it, जर तुम्ही ते पाहू शकत you don't असाल, need to have faith. तुम्हाला विश्वासाची गरजच नाही. Hello? अगर for example, उदाहरणासाठी प्रभु ने जो भी तुम्हारे को आशीर्वाद दिया सब ऐसा फ्लोट हो रहा दिख रहा है. अच्छा अच्छा ये पैसा मिलेगा, इधर ऐसा मिलेगा, ये हस्बैंड मिलेगा, ये वाइफ मिलेगा, ये घर मिलेगा, ये 2 व्हीलर गाड़ी मिलेगा, ये आशीर्वाद मिलेगा. हाँ सब दिख रहा है. तो तुमको विश्वास क्या जरूरत है? हेलो, सब दिख रहा है ना. बट यहां पर हमको नहीं दिख रहा है. बट इट्स देयर. पण तिथे आहे. But how will it become yours? पण ती कशी तुमची होणार? By faith. विश्वासाने. Are you seeing this? तुम्ही हे गोष्टी पाहत आहे. That's why I tell you, faith is a very important ingredient. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की विश्वास खूप महत्त्वाचा But पदार्थ आहे. remember the right kind of faith. पण लक्षात ठेवा योग्य प्रकारची विश्वास. अगर wrong message सुन रहा है तो wrong faith, wrong living. आणि जर चुकीचा संदेश ऐकत आहे, चुकीचा विश्वास आणि चुकीचं जगणं. And most of the messages are law. आणि अनेक जे संदेश आहे नियमशास्त्राचे 80% संदेश. messages are law. 80% जे संदेश आहे नियमशास्त्राचा संदेश आहे. People are struggling to receive. आणि लोक संघर्ष करत आहे प्राप्त करायला. It's not grace. आणि ती काय कृपा नाही. It never gives glory to God when you approach Him by law. आणि ही गोष्टी कधीच देवाला गौरव देत नाही जेव्हा तुम्ही नियमशास्त्राच्या द्वारे देवाच्या जवळ जात आहे. Because you can become proud, you can take glory. कारण तुम्ही गर्विष्ठ होऊ शकत आहे, तुम्ही गौरव घेऊ शकत Suppose when आहे. you come to God to receive, समजा तुम्ही देवाकडे येत आहे, your प्राप्त- mind will be, तुमच्या मन असेल आज प्रार्थना किया, उपवास पण किया, चर्च को गया, 2 चैप्टर बाइबल पढ़ा और लोगों को दान दक्षिणा भी दिया, अच्छा बातचीत किया. प्रभु मुझे आशीर्वाद दे. It's not faith. आणि ती विश्वास नाही. It's not faith. ती विश्वास नाही. God sees your heart. देव तुमचे हृदय Whether पाहतो. it has faith, you have come by faith or you have come by law. देव तुमचे हृदय पाहताय, तुम्ही विश्वासाने आले किंवा नियमशास्त्राद्वारे आले आहे. Hello, are you seeing this? तुम्ही हे पाहत आहे. It's not faith. आणि ती काय विश्वास Even it is faith, it is faith in what you do, what you did. आणि जर ती विश्वास असेल तर ती त्या विश्वास गोष्टीमध्ये विश्वास असेल जे तुम्ही केले आहे किंवा करणार आहे. ऐसे लोग कभी भी डायरेक्ट प्रभु के पास नहीं आएगा. प्रभु मुझे विश्वास से मिलेगा और इधर उन लोग ने कुछ भी नहीं किया तो suppose they didn't read the Bible, समजा त्यांनी They didn't वचन- pray, त्यांनी they did प्रार्थना nothing. केली, त्यांनी काय केले नाही they'll not approach God आणि ते देवाच्या जवळ येणार नाही because they've done nothing. कारण त्यांनी तर काय केले नाही. So faith is very important. म्हणून विश्वास खूप महत्वाची आहे. So by faith we can see that we are forgiven. आणि विश्वासाने आपण बघू शकत आहे की आपली क्षमा We झाली can आहे. see we are righteous. आम्ही बघू शकत आहे की आम्ही नीतिमान आहे. We can see we are holy. आम्ही बघू शकत आहे की आम्ही पवित्र आहे. Amen. By faith. विश्वासाने आपण हे सर्व पाहू शकत आहे. थोड़ा भी तुमने faith में कमजोर हो गया, the devil will take advantage. आणि थोडे जर तुम्ही विश्वासामध्ये अशक्त झाले शैतान तुमचा फायदा घेणार. Amen. Amen. See, these things you cannot experience by feeling. You cannot have it by feeling. आणि ही गोष्टी तुम्ही भावनाने प्राप्त करू शकत नाही किंवा मिळवू शकत नाही. You don't have to feel forgiven, आणि feel तुम्हाला- righteous, feel holy. No. आणि भावना तुम्हाला येणार नाही की तुम्ही पवित्र आहे, नीतिमान आहे, शुद्ध आहे. Many move out of faith into feeling. आणि अनेक लोक विश्वासातून बाहेर निघून इसके भावनामध्ये लिए जातात. क्षमा मांगने के बाद भी मुझे लग रहा नहीं क्षमा किया. See, they have never learned to walk by faith. आणि त्यांनी कधी शिकले नाही की ते विश्वासाने चालणार आहे म्हणून. They used all their feelings. आणि त्यांनी सर्व भावनांचाच उपयोग केले. So क्षमा मांगने के बाद भी उन लोग को ऐसा नहीं लगता कि क्षमा मिला. तो इसके लिए उन लोग क्या होते, मैं रोता हूँ, प्रभु दया करो क्षमा कर, प्लीज प्लीज कराना. I have
spoken to such kind of people here. आणि मी अशा प्रकारच्या लोकांशी बोलले आहे ते. People come from different churches आणि लोक वेगवेगळ्या मंडळीतून येते आहे and they say, आणि ते बोलतात मी पापी आहे pastor, मी पापी आहे. अरे कौन बोला तुमको पापी है? हाँ मी पाप केलं. अरे see, they are not walking by faith. आणि ते विश्वासाने बोलत नाही. They have been hearing messages from years, from which church I don't know. आणि ते खूप वर्षापासून कुठल्या मंडळीतून संदेश ऐकत आहे मला माहिती नाही. But they are waiting for feeling. पण ते भावनाची वाट पाहत आहे. Since you are of faith, the devil will tempt you, deceive you. आणि तुम्ही विश्वासाच्या बाहेर आहे म्हणून शैतान तुम्हाला मोहात पाडणार, तुम्हाला फसवणार. When you feel condemned, that Just- means you're not walking by faith. जेव्हा तुम्हाला दंडित वाटत आहे ह्याचा अर्थ आहे की तुम्ही विश्वासाने चालत नाही. That's what one lady said. She was sick, आणि अशीच एक स्त्री म्हणाली ती आजारी होती carrying all the negative emotions. आणि ती सर्व नकारात्मक भावना वाहत होती. That was making her body vulnerable to sickness. आणि ही गोष्टी तिच्या शरीराला आजारामध्ये द्वारे त्रस्त करत Your होते. body needs good language. आणि तुमच्या शरीराला चांगल्या भाषाची गरज आहे. Remember this. आणि ही लक्षात ठेवा. Your body responds to good language, आणि तुमच्या शरीर चांगल्या भाषेला प्रतिसाद देतो, good words. चांगल्या शब्दाला प्रतिसाद देतो. Amen. Amen. Either it comes from you or from others. आणि एकतर तुमच्याकडून ही शब्द येतो किंवा इतरांकडून येतो. Because death and life are in the power of your tongue. कारण जीवन व मरण तुमच्या जिभेच्या सामर्थ्यात आहे. Not only life, even death. फक्त जीवन नाही, मरण देखील. That's what I always say. म्हणून मी नेहमी When someone सांगतो, is speaking against the church, against the pastor, against a believer, move out from there. कोणी पालकांविरुद्ध, चर्च विरुद्ध, विश्वासूच्या विरुद्ध बोलत आहे त्या जागेतून तुम्ही निघून जा. Because you're taking it in your soul. कारण तुम्ही ते गोष्टी तुमच्या जीवात घेत Your आहे. soul is the container. आणि तुमच्या जे जीव आहे, पात्र आहे, भांड आहे. You don't have to blame anyone. तुम्हाला कुणावर दोष लावायची गरज Don't नाही. blame God. आणि देवावर दोष लावू Don't नका, blame the devil. शैतानावर दोष लावू नका. He is not a factor for you at all. तो तुमच्यासाठी मुळीच एक बाब नाही. Don't blame your husband, तुमच्या पतीवर दोष your लावू नका, wife, तुमच्या पत्नीवर your नाही, pastor, तुमच्या पालकांवर or नाही, anyone. किंवा कुणावर दोष लावू नका. Amen. आमेन. That's what the devil wants. आणि असं शैतानाला पाहिजे That you blame everyone की तुम्ही सर्वांवर दोष लावा and you don't look at yourself. आणि तुम्ही स्वतःकडे बघतच So नाही. what the negative factors you have, keep it. म्हणून जे नकारात्मक गोष्टी आहेत तुम्ही ठेवा, Don't change. बदलू नका. You change the whole world. तुम्ही पूर्ण जगाला बदला. मगर खुद को मत बदलो. You live in deception, the devil can harm you more. आणि जर तुम्ही फसवणुकीखाली आहे, शैतान अधिक तुमच्यावर इजा करू शकत आहे. Amen. आमेन. See, I'm giving you wisdom. मी तुम्हाला ज्ञान देतो. You can control your body. तुम्ही तुमच्या शरीरावर नियंत्रण करू God has शकता. given this body to you. आणि देवाने ही शरीर तुम्हाला दिली आहे. Amen. आमेन. Take care. त्याची काळजी घ्या. What words you hear आणि कुठला शब्द तुम्ही and ऐकत what आहे, words you speak. आणि कुठला शब्द तुम्ही बोलत आहे. We are made in the image of God आम्ही देवाच्या रूपेत बनवले गेले to आहे. take in good, not bad. आणि आपण चांगला घेतो, वाईट नाही. And words have power. आणि शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. Don't look out of your life for power. It's in you. आणि तुमच्या जीवनाच्या बाहेर बघू नका. सामर्थ्यासाठी सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे It's in your words आणि तुमच्या शब्दांमध्ये आहे and the words of others. आणि इतरांच्या शब्दांमध्ये. Amen. आमेन. Keep yourself away from those who don't walk by faith. आणि त्या लोकांच्या संगतीत धरू नका जे विश्वासात चालत नाही. उन लोग कितना भी अच्छा होने दो, मगर उनका शब्द तुमको बर्बाद कर देगा. भले परिवार होने दो, उन लोग तुम्हारा काळजी लेगा. बहुत नहीं, ऐसा मत करो, नहीं तो बीमार हो जाएगा. हाँ, उन लोग प्रेम से बोल रहा है, मगर वो शब्द तुमको बीमारी लाएगा. But they don't know. पण त्यांना But you know. तुम्हाला माहिती आहे. Amen. आमेन. They love you. ते तुमच्यावर प्रीती करत आहे. That doesn't mean they don't love. They love you. आणि ह्याचा अर्थ नाही ते तुमच्यावर प्रीती करत नाही, ते तुमच्यावर But प्रीती they करत don't know आहे. the word. पण त्यांना वचन माहिती नाही. इसके लिए उन्होंने बोलेंगे, अरे बाहर मत जा, बीमारी आ जाएगा, वो वायरस लग जाएगा. अरे मेरे को लग रहा है आ रहा है तुम्हारे इधर, तुमको थोड़ा ऐसा मुंह से दिख रहा है मेरे को. हाँ. The more the काळजी they show, the more बर्बादी for you. आणि जितकं अधिक ते तुमच्याविषयी काळजीपूर्वक आहे, Because they're तितकं not अधिक speaking तुमचं faith नुकसान होतं. words. कारण ते विश्वासाचे शब्द बोलत नाही. They're speaking fear words, negative words. ते भीतीचे नकारात्मक शब्द बोलत आहे. Amen. आमीन. Move with people, believers असं विश्वासू who have the लोकांबरोबर right चाला, kind of faith. ज्यांच्यामध्ये योग्य प्रकारचा विश्वास You will आहे. be encouraged, you will be blessed. आणि तुम्ही प्रोत्साहित होणार, तुम्ही आशीर्वादित They will होणार. always tell you, ते नेहमी तुम्हाला बोलेल, ऐसा मत बोलो, वैसा मत बोलो, ऐसा बोलो. मगर तुम लोग को पसंद नहीं है. काय तू शिकवतो मला, मी कोण आहे, ऐसा बोलने वाले लोग है. हाँ? तुम्ही मला शिकवतो, मी किती वर्षाचा आहे, वो किती वर्षाचा है वो इम्पोर्टेंट नहीं है. तुम 50 साल से भी चर्च में रहेगा तो ये बच्चा भी हो सकता है. हेलो, इट्स द मैच्योरिटी that you have
based on the knowledge of God's word. आणि देवाच्या वचनाच्या ज्ञानावर जी प्रौढता तुमच्यावर आहे ती गोष्टी Hello? महत्त्वाची आहे. I'm not offending you. मी तुम्हाला नाराज करत I'm नाही. telling you the truth. मी तुम्हाला खरं सांगतो. Amen. Amen. It's not how many years you are coming. आणि असं नाही किती वर्षापासून तुम्ही येत आहे You'll be coming and sitting, आणि तुम्ही येऊन बसत असेल not doing anything. आणि काय करत नसेल It's not how many years, आणि किती वर्ष ही how महत्त्वाची, much mature you are in the word of God. किती प्रौढ आहे तुम्ही देवाच्या वचनामध्ये ही महत्त्वाची आहे. That is what is going to keep you. आणि हीच गोष्टी तुम्हाला राखून ठेवणार आहे. Amen. आमेन. Live by faith. विश्वासाने Now, जगा. I couldn't come to the message because we don't have much time. आणि मी संदेशाकडे येऊ शकलो नाही कारण It's time आमच्याकडे अधिक over. वेळ नाही. Huh? More 5 minutes is there. Just hold on for some time. I make, Holy Spirit gives me many messages, but I'm not able to give. See, all our messages on Facebook are free. You can go and read it, hear it. आमच्या सर्व जे संदेश फेसबुकवर आहे ती मोफत आहे. तुम्ही जाऊन ते वाचू शकत आहे, शेअर करू शकत आहे. Amen. आमेन. So, forgiving is the first thing. You must forgive. म्हणून क्षमा ही प्रथम गोष्ट आहे. तुम्ही प्रथम क्षमा केलेच पाहिजे. Forgive everyone. प्रत्येकाने क्षमा See, करा. look at Matthew 18:21 to 22. One आणि verse we will मत्तई see. 18:21 ते 22 पर्यंत आपण Then Peter वाचू. came to Jesus and said, मग पेत्र येशूकडे येऊन this is the म्हणाला, most beautiful question. आणि ही सर्वात उत्तम जागा आहे. कितना अच्छा सवाल पूछा हो. आणि अगर ये खूपच- सवाल नहीं पूछता था उसका उत्तर हमको कोई भी नहीं दे सकता था. Amen. Do you believe? आणि Agree? तुम्ही विश्वास करत आहे, सहमत आहे. See this question what he asked. आणि बघा कुठला प्रश्न त्यांनी विचारला Lord की बघा, is asking God, आणि तो प्रभूला Lord, विचारत आहे की प्रभू, how often shall my brother sin against me and I forgive him? आणि किती वेळेस माझा भाव माझ्या विरुद्ध पाप करणार आणि मी किती वेळेस त्याला क्षमा करू. It's a good question, no? आणि हे चांगला प्रश्न आहे ना. कोई धरती में कोई नहीं बोल सकते आंसर. Even believers, अगर ये नहीं मिलता था ना, believers, what they would have said? आणि विश्वासू लोकांनी काय सांगितले असे 3 times. 3 वेळेस क्षमा केले पाहिजे. क्यों? का? Father, Son, Holy Spirit. पिता पुत्र पवित्र आत्मा म्हणून 3 वेळेस. वो उसके साथ कनेक्ट करके बोलेगा, नहीं अरे फादर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा 3 म्हणजे 3. 3दा क्षमा करू शकतो. ये बाइबल बेस्ड. तुम भी बोलेगा आमेन. बिलीवर्स बहुत जल्दी आमेन बोलते हैं. आमेन. हाँ 3दा. एक बार तो आया, सेकंड टाइम, थर्ड टाइम, अभी गेट आउट. हेलो. That time Peter thought it is 7 times. आणि त्यावेळेस पेत्राला वाटलं की 7 वेळेस क्षमा केले पाहिजे. फक्त 7 वेळा. उसके बाद गेट आउट. नहीं क्षमा करेगा. अगर प्रभु ऐसा रहेगा, फक्त 3 वेळा मी क्षमा करू शकतो. हाँ. हेलो. If he is telling you, will he not do the same? आणि जर तो तुम्हाला सांगत आहे मग तो तसंच करणार नाही का? Suppose हमको मालूम है 3 बार, प्रभु भी बोलता 3 वेळा मी क्षमा करू शकतो. हम लोग ने तो 50 टाइम किया है. नहीं किया है? गुड. उसके बाद क्षमा नहीं है. Then what will happen? मग काय होणार आमची? Huh? Isn't it? It's fearful thing, no? आणि खूपच भयकारक गोष्टी आहे. हम लोग तो 1000 बार करते हैं वही पाप, और अगर 3 बार बोला तो फिर गए फिर हम लोग काम से. हम लोग तो स्वर्ग कभी नहीं जा सकते. But praise God, Jesus gives the answer. येशू उत्तर देतो. See what does he say? आणि येशू काय बोलतो बघा. Not 7 times. आणि येशू त्याला म्हणाला 7 वेळे I say असे मी unto तुम्हाला you. म्हणत नाही, तर 70 times 7 7च्या 70 वेळा. in a day. आणि तुम्ही एक दिवसामध्ये Look at क्षमा this. केले पाहिजे. Peter thought he was very generous आणि पेत्राला वाटले तो खूपच उदार आहे by offering to forgive for 7 की times तो 7 वेळेस क्षमा करायला तयार आहे म्हणून. in a day. एक दिवसामध्ये. मैं 7 वेळा क्षमा करतो, बहुत भारी है. प्रभु बोला नहीं, कुछ भारी नहीं है तुम. You should forgive 490 times in one day. आणि येशूने सांगितले 490 Oh वेळेस तुम्ही my. क्षमा केले पाहिजे एक दिवसामध्ये. How many times? किती वेळ? कम है क्या ज्यादा है? 490 वेळ. सपोज एक ने फटका दिया, एक क्षमा किया, दूसरा फटका, ऐसा 490 टाइम्स किया तो तुम बोलेंगे अरे मर जाएगा ना मैं ऐसे. तुम ऐसा कंटिन्यूस करते रहेगा तो. See, this is not for the unbelievers, it's for believers. आणि हे अविश्वासू लोकांसाठी नाही, Because विश्वासू लोकांसाठी. Christ is in you. कारण ख्रिस्त तुमच्यामध्ये And that is the way he is. आणि तसंच ख्रिस्त आहे. If the Lord is telling you to forgive 490 times, जर प्रभू तुम्हाला सांगत आहे 490 वेळ क्षमा करा, will he do less? मग प्रभू कमी करणार का? Hello?
अगर तुमको बोल रहा है मनुष्य होकर भी 490 टाइम्स इन अ डे क्षमा करो, वो कम करेगा प्रभु होकर? फिर ऐसा मैसेज क्यों सुनते हैं हम लोग? आता प्रभु क्षमा नहीं करना कितनी वेळा, ऐसा मैसेज देते हैं हम लोग, डरावना मैसेज. पीपल 3 तास झाला आता काय होणार? काय नाही होणार. तुम कुछ बोल रहा है प्रभु 490 टाइम्स क्षमा करो, प्रभु क्या उससे कम करेगा? Why are you frightened? मग तुम्ही का It's the wrong messages that you hear. आणि हे चुकीचा संदेश आहे जे तुम्ही You live ऐकता. in condemnation. म्हणून तुम्ही दंडागाखाली जगता. Condemnation invites all kinds of sickness and disease. आणि दंडाग या सर्व आजार व रोगाला आमंत्रण देतो. Okay, see, I don't have much time. Others I would have given you many such revelations from God's word. आणि माझ्याकडे वेळ नाही, तर देवाच्या वचनापासून मी तुम्हाला अनेक प्रकटीकरण दिले. Okay, praise God.